जिप्सी या सिनेमाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटात बरेच पुरस्कार मिळाले, नामांकने मिळाली आणि कबीरला तुझा मुलगा कबीर. तर ह्या चित्रपटाचं एवढा जो काही एक मोहोर चांगली उमटली त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आमचा स्ट्रगलच एवढा मोठा आहे माझा हां, की कधी आवड म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा काम करत असतो कोणाच्या तरी पाठीवरती थाप पडलेली हवी असते. बरोबर. जरी नसलं म्हणत तरी एक तुम्हाला एक मोटिवेशन पण मिळतं आणि एक असतं प्रत्येकाचं. तर ते कधी झालं नव्हतं. नुसतंच काम करतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण नसतो ना की आपण जर काम करत असतो की नुसतं करतोय पण काहीच होत नाही, त्यावेळेस नसतो. पण जिप्सीच्या आधी पण मी बरंच काम केलेलं आहे. आपण एकत्रच मला वाटतं की 8-10 फिल्म तर एकत्रच केले असतील. मी क्लॅप पासून तुम्हाला ओळखतो संदीप. तर जिप्सीला जेव्हा इतके सारे अवॉर्ड मिळाले तेव्हा म्हणजे खरं तर मी लय भारावून गेलो की पण बराच फायदा झाला त्याचा. आणि एक आत्मविश्वास पण वाढला की यार चला आपण जे आपल्या डोक्यात गोष्ट आहे ते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो आणि याच्या पुढे पण आपल्याला ते मांडता येऊ शकतात आणि चांगली फिल्म करू शकतो. एवढं भारी वाटलं ते. आणि सिनेमा काय होतं बऱ्याच वेळा की हे फक्त मनोरंजनाचं एक माध्यम नाही, हां. एक दिग्दर्शक म्हणून तुमची एक जबाबदारी असते. पण ते एक कथा निवडताना कुठली की तुम्ही नक्की कोणती काळजी घेता किंवा तुम्हाला कशी सुचते ती कथा? कथा सुचते म्हणजे असं बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत असतात. पण नेमकी ती हेच कथाबीज आहे की याच्यावरती चांगली फिल्म होऊ शकते हे आपल्याला पहिल्यांदा वाटलं पाहिजे. आणि वाटल्यानंतर पण ती गोष्ट आपण याच्यावरती फिल्म करायची म्हणजे वेगवेगळे माध्यम आहेत. चित्रपट असेल, शॉर्ट फिल्म्स असेल, डॉक्युमेंटरी असेल किंवा त्याची कविता पण असेल. ते जे करायचंय की ते वाटलं पाहिजे आपल्याला. मला जर भावलं तर मी ती गोष्ट मी ती निवडतो. तसंच मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या ते मी स्वतःच लिहिलेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या गोष्टी मी स्वतःच लिहितो. मग ते शॉर्ट फिल्म्स असतील किंवा आता पहिलीच जिप्सीची फिल्म केली त्याची कथा पटकथा मीच, संवाद पण मीच लिहिले, स्क्रिप्ट मीच लिहिलेली आहे. बरोबर. समजा एखादी गोष्ट भावली तरच आपण ती पुढे करतो. हा म्हणजे ते खरी असते ती हां. त्यातून मन ओतून आपण काम हो, हो, करतो. हो. तसंच जिप्सीचं पण झालं की ती मला ती आवडली आणि ती मला करावीशी वाटली म्हणून मी त्याच्यावरती जवळजवळ 3 वर्ष लिखाण केलं बरोबर. आणि मग ती आली पुढे.